मित्रांनो, हा आहे कोल्हापूरचा आंबोली घाट. हा घाट एवढा सुंदर आणि भीतीदायक आहे की हा घाट चढते वेळेस आणि उतरते वेळेस निसर्गरम्य ही जी झाडी आहे, हा जो पृथ्वीने हिरवागार शालू पांघरून घेतलेला आहे, असं वाटतं जणू हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणाच्या मखमालीचे, त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ती खेळत होती. म्हणजे या कवितेच्या ओळी आपोआप आपल्या ओठावर येतात. हा घाट चढते वेळेस आणि उतरते वेळेस जो अनुभव घेतला तो खूपच अविस्मरणीय आहे. हा आंबोलीचा घाट आयुष्यात एकदा तरी प्रत्येकाने पाहावाच, कारण हा आंबोलीचा घाट एवढा सुंदर आणि डोळ्याचे पारणं फेडणारा आहे की या घाटामध्ये तुम्हाला विविध प्रकारचे पक्षी प्राणी तर दिसतातच, परंतु अनेक प्रकारचे हे जे वृक्ष आहेत ना, हे तुम्ही कधीही पाहिलेले नसतील एवढे वृक्ष या रस्त्याच्या दुतर्फा बाजूने आहेत. जाते वेळेस खूप म्हणजे इथं माकडांची आणि वानरांची संख्या तर खूप आहे. वानर तसे जास्त रोडला नाही आहेत, परंतु माकडे खाण्याच्या नादाने इकडे येत असतात. हा आंबोलीचा घाट चढत असताना मनात एक भीती होती, कारण गाडी चालवत होतो आणि खूप असे वळण आहे. वळणावरनं गाडी वळवते वेळेस ज्यावेळेस झोक इकडला तिकडे डावीकडे उजवीकडे जात होता ना, त्यावेळेस एक अनामिक भीती वाटायची की गाडी आपली एखाद्या वेळेस खाली जाते की काय. कारण एक साईडला डोंगर आहे आणि एक साईडला एवढी खोल दरी आहे ना, दोन्ही साईडला पाहिलं तर खूप भीती वाटते. परंतु वरून जेव्हा दरीमध्ये पाहण्याचा प्रसंग येतो ना, अरे बापरे, डोळे तर फिरतातच, परंतु डोळ्याचे पारणे यामुळे फिरते की एवढा हिरवगार आणि खोलच्या खोल त्याचा अंत दिसत नाही, एवढी खोल दरी आहे आणि पूर्ण गर्द हिरवी गार झाडींनी भरलेली आहे. आणि हे जे आंबोलीचा घाट आहे याच्या आजूबाजूची जी झाडी आहे ना, पावसाळ्यामध्ये तर एवढी गर्द हिरवी असते की बाप रे बाप, खूप म्हणजे इथं सूर्याच्या प्रकाशाला आपले किरण आत येण्यासाठी परवानगीच मिळणार नाही. म्हणजे सूर्याची किरण इथं येणं शक्य नाही, एवढी म्हणजे झाडांची गर्दी होऊन जाते. आता आम्ही ज्यावेळेस प्रवास करत होतो त्यावेळेस मध्ये पाऊस पण येत होता, तुम्हाला दिसेलच आता हळूहळू. आणि त्या पावसाच्या थंडगार अशा या वातावरणामध्ये आम्ही हा घाट चढत होतो. खूप मजा येत होती, कारण आपल्या भारतामध्ये जसं जम्मू काश्मीरला महत्त्व आहे, तिथली जी हिरवीगार डोंगराई आहे, झाडी आहे, बर्फ वगैरे तिकडे असतो, इकडे बर्फ नाही, परंतु तो जो स्वर्गाचा आनंद आहे ना, तो इथं तुम्हाला नक्की भेटेल. त्यामुळे मला असं वाटतं की आयुष्यात एकदा तरी ज्यावेळेस तुम्ही कोल्हापूरला येचाल तर कोल्हापूरला आल्यानंतर नक्कीच हा आंबोलीचा घाट तुम्ही उतरला पाहिजे. आणि तिथून पुढे सावंतवाडी, गोवा वगैरे जाण्यासाठी रूट आहेत. आणि या रूटवरनं जाते वेळेस रस्ता एवढा सुंदर साफ आहे, जरा सुद्धा गाडी चालवते वेळेस अडचण येत नाही किंवा पुढल्या वाहनांकडूनही कुठलीही ओव्हरटेकची वगैरे अडचण येत नाही. फक्त एवढंच आहे, प्रत्येकाने वाहन सांभाळून चालवलं पाहिजे. आणि या घाटामध्ये मस्ती करणं म्हणजे शक्यच नाही, कारण ही जाणीव प्रत्येकाला असल्यामुळे कुणीही इथं वाहन गडबड असं चालवत नाही, व्यवस्थित पद्धतीने चालवतात. आणि हा घाट जेव्हा प्रारंभ झाला भीती वाटत होती की वरपर्यंत आपण व्यवस्थित जाऊ की नाही. हा घाट शक्यतो दुपारच्या वेळी सकाळच्या थोड्या नंतर चढला किंवा उतरला पाहिजे. किंवा कसं आहे, कारण ज्यावेळेस तुम्ही दिवस मावळायचा टाइम होईल 5-6च्या नंतर जर तुम्ही हा घाट चढत किंवा उतरत असाल ना, मग मात्र भीती 100% राहणार आहे. हा, इथल्या पशु प्राण्यांची भीती बाळगायची गरज नाही, कारण ते हमला वगैरे करणार नाहीत, ते पण खूप हुशार आहेत. परंतु या झाडींमुळे एवढा गच्च आणि गर्द अंधार असतो ना की तुमच्या गाडीची लाईट सुद्धा त्यापुढे फिकी पडेल. कारण अशा अंधारामध्ये गाडी चालवते वेळेचा अंदाज, रोडचा अंदाज येणे थोडे कठीण असते, वाहनांचे फोकस डोळ्यावर येत राहतात, त्यामुळे थोडी परेशानी होते. त्यामुळे दिवसा हा जरी तुम्ही आंबोलीचा घाट चढलात किंवा उतरलात ना, तर तुम्हाला व्यवस्थितपणे या घाटाचे दर्शन घेता येईल आणि सुंदर पद्धतीने या सर्व वळणदार रस्त्यांचा आनंद घेत आजूबाजूची जी झाडी आहे, जे वृक्ष आहेत, हे तुम्हाला व्यवस्थित पाहता येईल. हे पाहत असताना तुम्हाला मध्ये माकडांचा सुद्धा वावर दिसून येईल, कारण ते खाण्यापिण्याच्या आशेने रोडवर आलेले आहेत. आम्ही ज्यावेळेस प्रवास करत होतो तर हळूहळू जेव्हा आम्ही पुढे गेलो तर माकडं आम्हाला खूप दिसून आली. आणि या माकडांना आम्ही ज्यावेळेस पाहत होतो तर ते आशेने आमच्याकडे पाहत होते की हे आम्हाला काहीतरी खाण्यासाठी देतील. खूप लोक उतरतात गाडीतून, त्यांना खाण्यासाठी देतात वगैरे, खूप सुंदर त्यांची व्यवस्था होते आणि आपलंही थोडं मनोरंजन होते. बघा, हे वरून घेतलेले काही सीन आहेत, किती सुंदर तो डोंगर दिसतोय हिरवागार, आणि ते पहा आभाळ आलेला आहे. आणि अशा वातावरणामध्ये जर या घाटात तुम्ही असाल तर स्वर्गापेक्षा दुसरं काय हवं. हे पहा, मध्ये माकडं जात आहेत बघा, रस्त्याने दिसत आहे. आता आम्ही थोडं स्पीडमध्ये हा व्हिडिओ केलेला आहे, त्यामुळे ते फास्ट गेलेले हे पहा रस्त्याच्या कडेनं बसलेले आहेत. अजिबात ते वाहनांना सुद्धा भीत नाहीत, एवढे घट्ट झालेले आहेत.
आणि हे काही पॉईंट पण आहेत दिसत आहेत तुम्हाला, इथं लोक फोटो सेशन करतात. हे पहा, मध्येच आता पाऊस येऊ लागलेला आहे. म्हणजे अशा वातावरणामध्ये जर तुम्ही फिरत असाल तर आणखी काय तुम्हाला स्वर्ग सुख हवा आहे. आम्ही रस्त्याने जाते वेळेस खूप काही हे पहा, लोक इथं एक छोटासा धबधबा आहे, आंबोली धबधबा. तर या इथून पाणी वाहते, लोक इथं थांबतात, फोटो सेशन करतात. इथं मकाचे कणसं वगैरे खाण्यासाठी आलेले असतात. थोडे महाग देतात, परंतु आता पर्याय नाही, अशा रोडवर काय करणार, लोक घेतात, खातात. आणि हे पहा, किती लोकांची गर्दी आहे ते पाहण्यासाठी. आणि हा एक थोडा गॅप घेता येतो खालून वरी चढते वेळेस किंवा वरून खाली येते वेळेस. इथं थोडं थांबता येते, चहा नाश्ता म्हणा किंवा मकाचे कणसं वगैरे या दिवसामध्ये असतात, खाण्यासाठी येतात खायला. या जंगलामध्ये भालू वगैरे आधीमध्ये दिसतात, परंतु शक्यतो ते रोडवर येत नाहीत, कारण वाहनांची वर्दळ एवढी असते कंटिन्यू इथे, त्यामुळे ते शक्यतो दूरच असतात. हे पहा, आम्ही घाट जिथून प्रारंभ झाला ना तिथून आता हळूहळू आम्ही आता घाटाच्या शेवटाकडे, म्हणजे आम्ही खालून घाट चढत होतो वरच्या साईडला. आम्ही गोव्याकडून सावंतवाडीत आलो, सावंतवाडीमधून हा घाट सुरू होतो. थोडा पुढे आल्यानंतर आंबोलीचा घाट. हे पहा, नयनरम्य दृश्य एवढं सुंदर दिसते ना, हे वरून पाहिल्यानंतर भीती वाटते, खोल दरी आहे, परंतु ते जे नयनरम्य ठिकाणं आहेत ना, हे पाहिल्यानंतर. हे पहा, हे आंबोली घाटाचा शेवटचा भाग आहे. इथं जवळजवळ आंबोलीचा घाट हा संपतोच आणि इथून मग पुन्हा पुढल्या प्रवासाला आपल्याला लागता येते. हा आंबोली घाटाचा शेवटचा भाग आहे आणि इथं हा घाट समाप्त होतो. हे पहा, किती सुंदर पद्धतीने माकडं वगैरे भिंतीवर बसून आनंद लुटत आहेत. पुन्हा भेटू. धन्यवाद मित्रांनो.